बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू पर्व दुसरे. लेखिका अर्चना पाटील लिखित कथा साहेबराव. आबाळात ढग दाटून आलं होतं. जोराचा वारा सुटला होता. सोबतीला विजा चमकत होत्या. पक्ष्यांनी आपल्या घरट्यांचा आधार घेतला होता. घराच्या उडीनं जो तो रानातून धावत येत होता. पण श्रीपती आणि साहेबराव अजून परत आली नव्हती. म्हणून श्रीपतीची बायको सगुना त्यांची वाट बघत होती. त्यांच्या काळजीनं आत बाहेर करत तळमळत होती. मध्येच रागानं त्याला बडबड करीत होती. काय करावं बाई, ह्या म्हाताऱ्याला रानात जाऊ नग म्हटलं तर ऐकतच नाही. नुसता घोर लावतोय जीवाला. त्यावर तिचा मुलगा पांडू म्हणाला, आता बडबड करून काय उपयोग. साहेबरावाला विकला असता तर गपगुमान घरात बसला असतं तात्या. पण तू त्यांची बाजू घेतेस. आता बस काळजी करीत. तो रागानंच तिला बोलत होता. तेवढ्यात साहेबराव दारात आला. पण श्रीपती कुठं दिसत नव्हता. सगुना धावतच दारात आली. साहेबरावला म्हणाली, साहेबराव, अरे एवढा वेळ झाला कुठं होतास अजून, आणि मालक कुठं आहे ती. तिनं इकडं तिकडं बघितलं पण श्रीपती कुठं दिसत नव्हता. तिनं आत येऊन पांडूला सांगितलं, अरे पांडुरंगा, हे बघ साहेबराव एकटाच आलाय, पण म्हातारा नाही आला त्याच्या संग. तसं पांडुरंग चटकन उठला. त्यानं साहेबरावाला दावणीला बांधला आणि डोक्यावर पोत्याची घुंची करून घेतली. हातात बॅटरी घेतली आणि तो रानात निघाला. आईला म्हणाला, आई तू थांब इथंच, मी बघून येतो तात्यासनी. तसं सगुना म्हणाली, थांब मी पण येते तुझ्या संग. असं म्हणत तिनं खुंटीवरचा कागद घेतला, त्याची घुंची केली आणि तीही पांडुरंगाबरोबर श्रीपतीला शोधायला निघाली. मधूनच ती पावसाला शिव्या घालायची. मुडदा बशिवला ह्या पावसाचा, पाहिजे तवा कुठं दडून बसतोय आणि नको तवा बदा बदा वतून जातोय. ती बडबडत वाट चालत होती. अंधार पडला होता. वाटेनं येणारा जाणारही कोणी दिसत नव्हतं. रानातल्या वाटेत लाईट नव्हती. बॅटरीच्या उजेडात दोघं मायलेक चालत होते. पावसामुळं खड्ड्यात पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यातली बेडकं डराव डराव करीत ओरडत होती. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजानं दुसऱ्या कुणाचा आवाज त्यांना ऐकू येत नव्हता. पायवाटेच्या बाजूलाच एक खड्डा होता. तो खड्डा पार करून दोघं डोंगराच्या पायथ्याशी आले. आता मात्र दोघंही घाबरून गेले. सगळ्या वाटेनं म्हातारा कुठंच दिसला नव्हता. डोंगर चढून जायला त्यांना भीती वाटत होती. अंधार, पाऊस, वीज आणि वारा यामुळं रानातलं वातावरण अधिकच भयानक झालं होतं. सगुना म्हणाली, पांडुरंगा, आता र काय करायचं. म्हातारा कुठंच नाही र. तसा पांडू म्हणाला, डोंगरावर जाऊन बघूया चल. त्यावर सगुना म्हणाली, नग नग, डोंगरावर नग, घरला परत जाऊया आणि कुणाला तरी 4 माणसं संकट आणूया. मला लई भ्या वाटतंय बघ. चल चल घरला चल. तशी ती दोघं माघारी परत निघाली. आता थोडा पाऊस कमी झाला होता. त्यामुळं बोलणं ऐकू येत होतं. ते दोघं बोलत बोलत बाबळीच्या झाडाच्या पुढं आले आणि अचानक थांबले. त्यानं कुठून तरी कंत्याला आवाज ऐकू येत होता. त्याने आजूबाजूला बॅटरीनं बघितलं. झाडाजवळ एक खड्डा होता. त्या खड्ड्यात मोठमोठं दगड होतं. पावसामुळं अर्धा खड्डा भरला होता. त्या खड्ड्यात श्रीपती पडलेला दिसला. पांडू म्हणाला, आई ते बघ तात्या आहे तिथं. तू ही बॅटरी दाखव मला, मी त्यासनी वर घेऊन येतो. पांडूनं डोक्यावरचं पोतं काढून आईकडे दिलं आणि तो हळूहळू त्या खड्ड्यात उतरला. पाण्यामुळं तळाचा अंदाज येत नव्हता. तो एका एका दगडाचा आधार घेत श्रीपतीजवळ पोहोचला. तो त्याला आवाज देत होता,
तात्या, ओ तात्या, उठा. त्यानं त्यांच्या कमरेला धरून खांद्यावर हात घेतला. त्याला तसंच उडत उडत त्यानं काठावर आणलं. सगुणानं त्याला वर उडून घेतलं. ती त्याला बोलवत होती, मालक, अहो मालक, डोळं उघडा बघू, काय झालं तुम्हासनी? चला उठा, चला घरला चला. असं म्हणत पांडून आणि सगुणानं त्यांचं दोन्ही हात आपल्या खांद्यावर घेतलं. त्याला तसंच घरी घेऊन आले. घरी आल्यावर त्याच्या डोक्यावरची जखम तिला दिसली. देवा पांडुरंगा, केवढं लागलं हे कपाळाला. असं म्हणत तिनं चटकन जाऊन हळद आणली आणि त्याच्या डोक्याला आणि कपाळावर हळदीचा लेप दिला. त्याची भिजलेली कापडं बदलली, त्याला पाणी पाजलं, चिमूटभर साखर त्याच्या तोंडात ठेवली आणि त्याला झोपवलं. सगू रात्रभर त्याच्या कपाळावर हात ठेवून त्याच्याजवळ बसून राहिली. शेवटी म्हातारपणी बायकोच नवऱ्याचा आधार असते. ती कितीही भांडली, कितीही बोलली तरी नवऱ्याला शेवटपर्यंत ती साथ देते. आयुष्यभर त्याच्या सुखदुःखात त्याच्यासोबत उभी असते. अर्धांगिनीच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती चोख पार पाडत असते. त्याचा हात तिनं आपल्या हातात घेतला आणि ती स्वतःशीच बोलत राहिली, माझा नवरा देव माणूस आहे. त्याने कवा बी मला उलट उत्तर दिलं नाही. कधी रागानं बोललं तरी हसण्यावर न्यायचं. कधी कुठला हिशोब विचारला नाही. भावांनी फसवलं तरी त्यासनी जाब विचारला नाही. जलमभर नुसता मातीत राब राब राबत राहिला. हे सगळं आठवून तिच्या डोळ्यातनं टाप टाप अश्रू गळायला लागलं. तिनं त्याला असं निपचित पडलेलं कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे तिचा जीव कासा विझला. तिला रात्रभर झोप लागली नाही. सगुणा तोंडानं फटकळ पण मनात माईचा झरा वाहत होता तिच्या. तिला ती रागानं बोललेलं सगळं आठवत होतं. त्याच्याबरोबरचा प्रवास आज तिच्या डोळ्यांसमोर येत होता. सगळ्या घरभर पोरांचा किलबिलाट असायचा. घरात 3 भाऊ, त्यांच्या बायका आणि 3 मुलं होती. थोरलं 2 भाऊ शेती करायचं. धाकटा भाऊ बँकेत काम करायचा. थोरल्या 2 जावा त्यांच्या नवऱ्यासोबत रानात काम करायच्या. घरची बैलजोडी होती. त्या बैलावर सगळी शेती पिकायची. शिरपती मोठा, त्याचा बैलावर भारी जीव. पोटच्या पोरापेक्षा तो बैलांची जास्त काळजी घ्यायचा. साहेबराव आणि सर्जा अशी बैलांची नावं होती. पण सर्जाचा पाय शेतात काम करताना मोडला होता म्हणून त्याला विकलं होतं. आता फक्त साहेबराव होता. 2 भाऊ रानात राबायचं. भावाभावामध्ये कधी वाद होत नव्हतं. पण आता पोरावरून त्यांच्यात सारखंच वाद सुरू झालं. सगुणाला 5 मुलं होती. 3 मुली आणि 2 मुलगं. दुसऱ्या दोघांना 2-2 मुलंच होती. त्यामुळं तुमची खाणारी माणसं जास्त, आमची कमी, यावरून आणि कामावरून वाद सुरू झाले. काही दिवस असेच निघून गेले. मुलं मोठी होत होती. खर्च वाढत होता. मिळणारा सगळा पगार घरात संपतो या कारणावरून एक दिवस रात्री जेवताना धाकटा भाऊ म्हणाला, शिरपा दादा, नामा दादा, हे बघा, तुम्ही रानात राबता, मी बाहेर काम करतो, पण मला माझा पगार पुरत नाही. शेतात राबता तुम्ही, पण पावसाळी शेती, उन्हाळ्यात रानात पिकं मिळत नाहीत. त्यामुळं मिळणारा सगळा पगार मला घरात द्यायला लागतोय. पोरांबाळांसाठी काय घ्यावं म्हणलं तर खिशात पैसा नसतोय. त्याच्या बोलण्यावर सगुणा म्हणाली, बाळासाहेब, असं परक्यावाने का बोलतायसा? आपण सगळीच काम करतो ते आपल्या पोरांसाठीच नव्हे. त्यावर तो म्हणाला, वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण बायकोला पोरासनी जर मी नीट सांभाळलं नाही तर माझं काम करून काय फायदा? बाळासाहेब, समज चांगलं होईल व एका घरात राहायचं म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच. माझी 5 पोरं, पर कवा कुणाच्या हातातलं काढून घेतलं नाही. उलट आपल्या लहान भावासनी खायला दिलं त्यांनी. सगळीजण आनंदात राहूया. ती पोरं आहेत ती,
आज भांडतील, घटकाभरानं पुन्हा एकत्र खेळतील. सगुना समजावून सांगत होती, पण तो ऐकत नव्हता. तो म्हणाला, मला आता काही सांगू नका दादा, आपण वेगळं राहूया. जो तो कमावून आपली पोरं बाळं सांभाळेल. तो आपल्या मतावर ठाम होता. त्यावर थोरला श्रीपती म्हणाला, तुकारामा, असं डोसक्यात राग घालू नको रे. तुला वेगळं राहायचं आहे नव्ह, तू राहा, पण आमच्या डोळ्यामोहर राहा, दुसरीकडे कुठं जाऊ नगस. मध्येच मधला भाऊ म्हणाला, दादा, मला बी वाटणी पाहिजे. माझी तर 3च माणसं खाणारी आहे ती. तरी बी उजाडल्यापासून आम्ही दोघं बी राब राब राबतोय रानात. पर बायकोला आणि पोरांच्या अंगावर नवी कापडं नाही घेतली कधी. श्रीपतीनं दोघा भावांचं बोलणं ऐकून घेतलं. तो म्हणाला, तुमच्या मनासारखं करूया. उद्या गावातल्या 4 पंचमंडळांना बोलावून वाटून घेऊया. होऊ द्या तुमच्या मनासारखं. माझी पोरं घेऊन मी बाजूला होतो. 2 भावजया खुश झाल्या. दिवस उजाडला. श्रीपतीनं गावातली 4 जाणकार माणसं बोलावून आणली. घरातली सगळी भांडी एका जागी गोळा करायला सांगितली. घरात जे धान्य होतं ते धान्याची पोती पण बाहेर काढली. पंचमंडळीमध्ये जाणकार रघुतात्या होता. तो वाटण्या करण्यात माहीर होता. तो म्हणाला, शिरपा, नामा, या भांड्यांच्या 3 वाटण्या होतील आणि हे धान्य तिघांच्यात वाटून देऊ. तसं त्यानं एक एक भांडं 3 जागी मांडायला सुरुवात केली. तेवढ्यात धाकटी म्हणाली, माझ्या लग्नातली भांडी माझी मला द्या. पितळेची घागर, पितळेचा हंडा आणि पितळेचा गंज हे सगळं माझं आहे. त्याच्या वाटण्या नाही करायच्या. त्यावर श्रीपती म्हणाला, रघुतात्या, तिची भांडी तिला द्या. आणि सोनाबाई, तुझ्या बी लग्नातली भांडी तुझी तू घे. त्यावर तिनं बी आपली भांडी ओळखून बाजूला केली. भांड्याची आणि धान्याच्या वाटण्या झाल्या. रघुतात्या म्हणाला, शिरपा, आता गोट्यातली जनावरं आणि रान तेवढं वाटून घ्यायचं राहिलंय. श्रीपती म्हणाला, होय तात्या, त्यासनी जिथं पाहिजे तिथं रान घेऊ दे. त्यासनी राहिलेलं मी घेतो. रानाच्या तोंडी वाटण्या झाल्या. कागदोपत्री करायला पैसा लागणार होता. त्यामुळं तात्पुरतं तोंडी वाटून आल्या जमिनी ज्याच्या त्यानं पिकवायच्या असं ठरलं. विहिरीचं पाणी 3 भावांनी वाटून रानाला पाजायचं असं ठरलं. गोठ्यातली जनावरं सुद्धा वाटून घेतली. 2 दुभत्या गायी 2 भावांनी घेतल्या. श्रीपती म्हणाला, साहेबरावाला मी कुणाला नाही देणार. त्याची वाटणी करू नका. मी हात जोडतो तुम्हाला. माझा साहेबराव मला द्या. श्रीपतीनं काही मागितलं नाही, फक्त साहेबरावाला मागितलं. त्यानं सगळ्यांना हात जोडून विनंती केली. त्यावर रघुतात्या म्हणाला, हे बघा, दोघांनी 2 दुभत्या गायी घेतल्यात. आता साहेबराव शिरपाकडे राहील. 5 पोरांना आणि बायकोला सोबत घेऊन श्रीपती जुन्या घरात राहत होता. नवरा बायको दोघं कंबर कसून राब राब राबायचे. पोरींची लग्न आणि पोरांचं शिक्षण एवढंच त्यांच्या कष्टाचं कारण होतं. वाटून आलेलं धान्य काही दिवस पुरलं. त्यानंतर कधी भाकर मिळायचीच तर कधी उपवासच घडायचा. रान असूनही पाण्याशिवाय काय पिकणार होतं. पावसाळी पिकं घ्यायची, सगुना भाजीपाला विकायची. श्रीपती मित्राचा एक बैल जोडीला घेऊन दुसऱ्याची रानं नांगरायचा, पण कुणाकडं पैसे किंवा धान्य मागत नव्हता. श्रीपती एकदम शांत होता. तर सगुना अतिशय हुशार होती. सगुना अशिक्षित होती, पण शिकलेल्या माणसाला लाजवल असा हिशेब करायची. श्रीपतीच्या अशा वागण्याचा त्याला खूप राग यायचा. ती त्याला म्हणायची, मालक, अहो नुसतंच राबत बसता, पर कुणाकडे दमडी बी मागत नाही तुम्ही. अशानं घर कसं चालायचं. अव पोटाला 5 पोरं आहेत ती, त्यासनी कसे जगवायचं. निदान त्यांच्यासाठी तरी केलेल्या कामाचं दाम घेत जा तुम्ही. कष्टाचं मागायला कुणाच्या बाची भीती आहे वई. त्यावर श्रीपती म्हणाला,
सगू, मला नाही जमत ग कुणाकडे पैसे मागायला. त्या परास तूच पैसे घेऊन येत जा. तू म्हणतेस ते पटतंय मला. आपल्या पोरासनी आपणच सांभाळायला पाहिजे. अशा दरिद्री बापाच्या पोटी जन्माला आलीत, त्यात त्यांची काय चूक आहे ग? ते काय नाही, मी साहेबरावला घेऊन रानातली कामं घेतो, पण पैसा कसा वसूल करायचा ते तू बघ. सगुणा म्हणाली, बरं म्या घेते मागून, पर कुणाकडे किती काम केलंय ते मला तरी सांगी जावा, म्हणजे मला तसं बोलता येईल. दोघांनी ठरवलं तसंच ते करायचे. आता जरा परिस्थिती बरी होती. पोरांच्या पोटाला 4 घास मिळू लागलं होतं. रानातला भाजीपाला विकून सगुणानं एक शेळी विकत घेतली. त्या शेळीच्या जीवावर तिचा निम्मा संसार चालायचा. घरात दुभतं जनावर नव्हतं, त्यामुळं 2-3 वर्षे त्यांनी बिना दुधाचं काढलं होतं. आता घरात खाण्यापुरतं शेळीचं दूध मिळायचं. त्या शेळीला झालेली कोकरं ती मोठी करायची आणि मग विकायची. साहेबरावाच्या सोबतीनं श्रीपती रान सांभाळायचा. त्यांच्या संसाराला शेळी आणि साहेबरावानं हातभार लावला होता. दिवस निघून जात होते. एक दिवस सगुणा नांगरणीचं पैसे मागायला गेली. तिथं तिची जाऊ होती. तिनं सगुणाला बघितलं पण काही बोलली नाही. सगुणा जरा पुढे गेली आणि तिथं बसलेल्या बापूला म्हणाली, बाळासाहेब, माझ्या मालकाने तुमचं रान नांगरून दिलं, त्याचं पैसे पाहिजे होतं. त्यावर तिथं उभा असलेली तिची जाऊ म्हणाली, अशीच भीक मागीत जा जलमभर आणि पोरं मोठी कर. असं बोलून ती तिथून निघून गेली. ती पुन्हा बापूला म्हणाली, बाळासाहेब, देताचा न हो पैसे? त्यावर बापू म्हणाला, सगू वहिनी, तुम्ही थोरल्या असून बी उलट उत्तर दिलं नाही. तुमच्या जाऊबाईला समजूतदार आहे तुम्ही. थांबा, मी देतो तुम्हाला पैसे. त्यानं पैसे काढून दिलं आणि ते घेऊन ती घरला आली. पोराच्या शाळेची फी भरायची. तिनं 100 रुपये काढून पोराला दिलं. उरलेल्या पैशातून दुकानातून सामान आणलं. असा त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. वर्षामागून वर्ष सरत गेली. श्रीपती आणि सगुणानं एक एक करीत पुरींची लग्न करून दिली. लग्नासाठी कुणाकडून हात उसनं घेतलेलं पैसे त्यांनी पोटाला चिमटा काढून फेडून बी टाकलं. खरंच थोरलंपणा घेणं आणि तो मान मिळवणं एवढं सोपं नसतं. सगळी कामं करून बी बोलून घ्यावं लागतं. बऱ्याच गोष्टी मागं टाकाव्या लागतात. नशिबात जे असेल तो मान अपमान स्वीकारावा लागतो. श्रीपती आणि सगुणा यांनी तेच केलं. कुणाची उनी दुनी काढण्यापेक्षा आपल्या कामाला महत्त्व देत आले. थोरल्या मुलीचं लग्न ठरलं. हातात दमडीसुद्धा नव्हती. काय करावं काही सुचत नव्हतं. म्हणून तो धाकट्या भावाकडे गेला. श्रीपती आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, तुकारामा, अरे पोरगीचं लगीन करायचं आहे. तो पुढं काय बोलायच्या आधीच तो म्हणाला, दादा, ज्याचा भार त्यानं सोसायचा असतो. तुझं तू बघून घे काय करायचं ते. तो 1 मिनिटही तिथं थांबला नाही. हताश होऊन परत आला. थोडं दिवस असंच निघून गेलं. मग तोंडानं जोडलेल्या लोकांकडून हात उसनं पैसे घेतलं आणि पुरीचं लग्न केलं. घेतलेलं पैसे हळूहळू फेडून टाकलं. असंच बाकीच्या दोन्ही पुरींचं लग्न केलं. थोरल्या मुलाचं लग्न केलं. श्रीपती आणि सगू आता थकून गेले होते. शेतातली कामं थोरला लोक बघायचा. साहेबराव पण आता थकून गेला होता. त्याला रानातली कामं जमत नव्हती. रानातली कामं आता ट्रॅक्टरनं व्हायची. म्हणून एक दिवस पांडू म्हणाला, आई, तात्या, साहेबरावला आपण विकून टाकूया. आता त्याला काय कामं होत नाहीत. जे काय करायचं ते मशीननं करूया. त्याला सांभाळायला नाही जमणार मला. त्यावर श्रीपती म्हणाला, साहेबरावला हात नाही लावायचा, मी सांभाळीन त्याला. साहेबरावच्या बाबतीत तो एक शब्दही ऐकून घेत नव्हता. डोळ्यासनी दिसत नव्हतं, कानासनी ऐकू येत नव्हतं, तरी तो रानात जायचा. साहेबरावासाठी वैरण घेऊन यायचा. त्याचं सगळं करायचा.
तो साहेबरावासोबत बोलायचा. साहेबराव, आता तू नुसतं बसून खायचं, लई लई राबलास तू. अरे माझ्या दोस्ता, लई राबलास तू. तू होतास म्हणून संसार सुखानं केला. तू साथ दिली नसतीस तर मी काय बी करू शकलो नसतो. ही दुनियाच न्यारी आहे र साहेबराव. समधी माया आटून गेली र माणसाची. पर आता आता तू फक्त आरामात राहायचं. मी आहे तवर तुला काय बी कमी करणार नाही. दिवस मावळतीला जावा तसं आयुष्य संपत चाललं होतं. श्रीपती कमरेत वाकला होता. डोळ्यांनी दिसत नव्हतं, कानानं ऐकू येत नव्हतं, तरी तो साहेबरावाला फिरवायचा. त्याला डोंगरात घेऊन जायचा. बेंदूर आला की साहेबराव राजासारखा दिसायचा. श्रीपती त्याला घासून स्वच्छ आंघोळी घालायचा. शिंगांना लाल रंगानं रंगवायचा. पांढऱ्या शुभ्र अंगावर गोल गोल फुलं काढायचा. गळ्यात चाळ बांधायचा. शिंगाला गुलाबी रिबणी बांधायचा. त्या दिवशी साहेबरावला मुटकं आणि खिचडा खायला द्यायचा. पुरणपोळीचा निवद दाखवून त्याची पूजा करायचा. वर्षभर ज्या खांद्याने नुसतं ओझं वाहिलं ते खांदं थोपटायचा. दरवर्षी असा बेंदूर साजरा व्हायचा. आताही त्याचा नियम चुकत नव्हता. बेंदूर होऊन 2-3 दिवस झालं आणि श्रीपती त्याला घेऊन डोंगरात गेला. घरातले सगळे सांगत होते, नको जाऊ नको जाऊ, पण त्यांना ऐकलं नाही. दोघंही डोंगरात गेले. पावसाळ्याचे दिवस, सगळीकडं पाणी साचलं होतं. संध्याकाळ झाली तरी ते दोघं डोंगरातच होते. बघता बघता अंधारून आलं. काळ्या भोर ढगाने आभाळ झाकून गेलं. विजा जोर जोरात कडाडू लागल्या. आता ते परत येत होते. पायाखालची वाट दिसत नव्हती, तेवढ्यात काडकन वीज चमकली. तसं साहेबराव बिथरला. हिसडा मारून पळत सुटला. श्रीपती त्याच्या मागं धावत होता, पण अचानक एका खड्ड्यात तोल जाऊन पडला. त्या खड्ड्यात मोठमोठे दगड आणि पाणी साचलं होतं. खड्ड्यात पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला जागचं हलता येत नव्हतं. तो तिथंच विवळत पडला होता. साहेबराव साहेबराव असं म्हणत होता. साहेबराव थोडा वेळ तिथंच घुटमळत उभा राहिला. थोड्या वेळानं तो आपोआप घरी आला. त्याला घराची वाट माहीत होती. साहेबराव एकटा चाललेला बघून घरातले सगळे घाबरून गेले. साहेबराव परत माघारी फिरला. त्याच्या पाठोपाठ सगुना आणि पांडू गेले. श्रीपती जिथं पडला होता तिथं येऊन तो थांबला. पांडुरंगानं आणि सगुनानं त्याला बाहेर काढलं आणि घरी घेऊन आले. घरी पोचल्यावर पांडू म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं साहेबरावाला विकून टाकू. बघितलंच आता काय झालं ते. सगुना शांत त्याच्या उशाला बसून ऐकत होती. तिला श्रीपतीची काळजी वाटत होती. त्याच्या कपाळावर हळदीचा लेप देऊन त्याला झोपवला होता. सगुना त्याच्या काळजीत होती. तेवढ्यात पुन्हा येऊन पांडू म्हणाला, उद्याच्या उद्या साहेबरावाला विकून टाकतो. तसा बी काय उपयोग नाही त्याचा. सगुनाला त्याचा राग आला. ती म्हणाली, पांडुरंगा, असा कसा रे तू उलट्या काळजाचा निघालास. साहेबराव कोण परका नाही, ह्या घरातलाच आहे ना. अरे मुक्क जनावर ते, आपल्यासाठी राब राब राबला त्यो, आणि आता त्याला मारायला निघालास तू. पांडुरंग काही एक बोलला नाही. दिवस उजाडला. श्रीपती उठून अंथरुणावर बसला. तेवढ्यात दारात एक टेम्पो आला. त्यातून 2-3 माणसं उतरली. पांडुरंगानं पाठीमागच्या दरवाजातून साहेबरावला बाहेर आणलं. साहेबरावला बघता श्रीपती धडपडत दारात आला. पांडूच्या हातातला कासरा काढून घेत म्हणाला, म्या जित्ता आहे तवर तवर साहेबराव कुठे बी जाणार नाही. श्रीपती साहेबरावाच्या गळ्यात पडून रडू लागला. साहेबराव साहेबराव, तू तू मला सोडून कुठे बी जायचं नाही र. तू तू माझा जीव आहेस र. माझं माझं काळीज आहेस तू. तो पुन्हा मागे फिरला. पांडूजवळ आला. म्हणाला, पांडुरंगा, अरे जलमभर राब राब राबला तो. आपल्यासाठी राबला. कवा कवा थकला नाही. माझ्या साहेबरावानं मला लई लई साथ दिली र. अरे
अरे माणसापरास मुख जनावर लई इमानदार असतं र. तुझ्या ह्या ट्रॅक्टरात तेल घातलंस तर तो काम करतोय. पण माझा साहेबराव उपाशी पोटी राबला र. त्याच्यामुळं 4 घास खाता आलं आम्हाला. मी तुला हात जोडतो असं काय करू नकस. श्रीपतीची माया बघून सगळ्यांचं डोळं भरून आलं. पण पांडू काही ऐकायला तयार नव्हता. त्यानं कासरा त्या माणसाच्या हातात दिला आणि ते साहेबरावला घेऊन गेले. श्रीपती त्या टेम्पोच्या मागं पळणार तेवढ्यात पांडू त्याला अडवतो आणि घरात घेऊन आला. त्यानं साहेबराव करत हंबरडा फोडला. देवा, माझा तरी काय उपयोग आहे रे. मला माझ्या साहेबरावाकडे घेऊन चल. तो रडत गोठ्यात आला. साहेबराव ज्या जागी बसायचा तिथं येऊन बसला. कासरा हातात घेऊन रडला. साहेबरावाशिवाय गोठा उदास झाला होता. अंगाई गावी तसं तो साहेबरावसाठी गीत म्हणू लागला. गेली बैलजोडी रीती राहिली दावण, गेली बैलजोडी रीती राहिली दावण, माझ्या राजाच्या कष्टानं माती झाली या पावन, माती झाली या पावन. साहेबरावाचं किती गुणगान गाऊ, साहेबरावाचं किती गुणगान गाऊ, साथ दिली मला त्यानं जसा पाठचार भाऊ, जसा पाठचार भाऊ. डोळ्यातून मायेचा झरा वाहू लागला. रडतच त्या दावणीतच श्रीपतीनं प्राण सोडला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.